एक मिनिट रे, थांब जरा. दत्ता भरणे कृषी मंत्री होतात पहिलं कशाला राहिले रे? सरळ करा काहीतरी. आणि हो तुम्ही इथे नका म्हटलं सर, इकडून या, वाकून या इकडून. चालेल की राव. विचारा विचारा. हां तिथे शेजारी लावते. रोल का रे? दादा, देवेंद्र फडणवीसांनी काल पुण्यात जे वक्तव्य केलं, अर्थात त्यांनी कबुली दिली, पण नेमकी काय परिस्थिती आणि काय अनुभव येतात वेगवेगळ्या उद्योगपतींना पुण्यात? दादागिरी खरंच आहे? हे बघा, अनेक वर्षांपासून हे खरं आहे की तिथं असणारे जे सर्व इंडस्ट्रियलिस्ट आहेत, बिझनेसमन आहेत, फॅक्टरीचे मालक नाही तर मॅनेजर आहेत, काही पक्षाचे लोकल नेते त्यांना भेटून दमदाटी करून आम्हालाच काम दिलं पाहिजे, आमच्याच कार्यकर्त्यांना काम दिलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचा मोठा विषय हा स्क्रॅपचा आहे. याच्यात दडपशाही केली जाते आणि ह्या सर्व कंपन्या मग कुठंतरी घाबरून, कारण ह्याला गुंडाशाही आपण म्हणतो, ह्याला झुंडशाही आपण तिथं म्हणतो, आणि एक्स्ट्रॉशनसुद्धा तिथं म्हणू शकतो, आणि अनेक वर्षांपासून दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर तळेगावमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे, चाकणला सुरू आहे, इतरही सर्व मोठ्या MIDC आहेत तिथं असे प्रकार सुरू आहेत. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मुख्यमंत्री आहात, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानासुद्धा जर तुम्ही व्यासपीठावर असं म्हणत असाल की हो अशा प्रकारची दडपशाही सुरू आहे, तर मग तुम्ही काय करताय मुख्यमंत्री म्हणून? आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या विभागाकडे नाही तर त्यांच्या नेत्याकडे हा विभाग आहे, मग ते तिथं काय करतायत, त्यांचे नेते तिथं काय करतायत, मंत्री तिथं काय करतात? आणि योगायोगाने बघा, कालच एका कुठल्या तरी व्यासपीठावर जिथं देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि अजितदादा होते, कुणीतरी दादांना अप्रत्यक्षपणे दादागिरी करतात असं कुठेतरी सांगितलं. मग हे जे पुण्यामध्ये MIDCमध्ये चालली आहे, दादागिरीच चालू आहे, तर मग ती दादांची दादागिरी आहे, दादांच्या पक्षाची दादागिरी आहे, भाजपची दादागिरी आहे का मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांची दादागिरी आहे? हे कुठेतरी आता स्पष्ट झालं पाहिजे. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जर एक्सेप्ट करत असताल, मान्य करत असताल MIDCमध्ये दादागिरी केली जाते, तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही चॅलेंज करतो एक नागरिक म्हणून, कोण दादागिरी करतं यांचं नाव लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्ही जाहीर केलं पाहिजे. तसा हा जिल्हा पालकमंत्री म्हणून अजित पवार आहेत या जिल्ह्याचे, आणि असं असताना फडणवीसांनी इथे येऊन पुण्याबद्दल असं बोलणं, तर यात काही वेगळं आणखी दिसतं का तुम्हाला? कुठंतरी टोमणाबाजीच असेल, हेच तुम्हाला सांगतो. यांच्या ज्या कुरगड्या चालल्यात ना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पक्षाच्या, म्हणजे भाजपच्या, अजितदादांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं झालं असं, ते दिल्लीला गेले नाही तर साताऱ्यामध्ये त्यांच्या गावी गेले, तर एकच अख्ख्या महाराष्ट्राला कळतं की या तिन्ही पक्षामध्ये ऑल इज नॉट वेल. आणि मग तिथं कुठंतरी एक दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ह्या तिन्ही पक्षाचं हे जे काय रुसणं फुगणं हे जर आपण बघितलं, नाही तर कुरगुड्या बघितल्या, कुठं ना कुठंतरी अजितदादांनाही चीड येत असावी, एकनाथ शिंदे साहेबांना चीड येत असावी, पण या नेत्यांना काय होतं याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला या कुरगड्यांची कुठंतरी कीव यायला लागलेली आहे, त्रास व्हायला लागलेला आहे, विकास कुठंतरी तिथं खुंटलेला आहे. त्यामुळे असे टोमणेबाजी करण्यापेक्षा तुम्ही ॲक्ट करा, तिथं काम करा. आणि दादांचं कसं आहे, कदाचित ह्या गोष्टी दादांना माहितीसुद्धा नसाव्यात, पण दादांबरोबर असणारे जे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचं कामच आहे स्क्रॅप नाही तर लेबर कॉन्ट्रॅक्ट. आणि दादांच्या भोवती जी गर्दी दिसते ना, ते गरीब कमी, सामान्य लोक कमी, सामान्य कार्यकर्ते कमी, आणि हे असे पैशाली जास्त मोठे झालेले हे जे कार्यकर्ते जे MIDCमध्ये कॉन्ट्रॅक्ट, तुम्ही बघा सगळ्यांचे चेहरे बघा, त्यांचा अंदाज घ्या, आणि त्यांचे कुठं कुठं कॉन्ट्रॅक्ट आहे याचा जर अभ्यास केला तर आज महाराष्ट्रामध्ये आणि खास करून पुण्यामध्ये बोलायचं झालं तर 70% MIDCमध्ये अजितदादांच्या कार्यकर्त्यांचे तिथं लेबर आणि स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे कॉन्ट्रॅक्ट आहे, आणि BJPचे सुद्धा तिथं कॉन्ट्रॅक्ट आहेत. आता झालं असं, नोकऱ्या आपल्याला देता येत नाही आणि कंपन्याला असं तुम्ही एक्स्ट्रॉशन
नाही तर पैसे काढण्याचा त्यांच्या उखळण्याचा प्रयत्न तुम्ही केल्यामुळे आहे त्या कंपन्या कुठेतरी गुजरातला चाललेल्या आहेत. म्हणजे मुद्दामून देवेंद्र फडणवीस साहेबांना हे सगळं माहीत असताना ते जर शांत बसत असतील आणि ह्या सगळ्या कंपन्या गुजरातला जात असतील तर कदाचित भाजपसुद्धा स्ट्रॅटेजी पद्धतीने मुद्दामून त्रास द्यायचा आणि सगळ्या कंपनी गुजरातला गेल्या पाहिजे अशी भूमिका कदाचित भाजपची असावी असं आपल्याला म्हणावं लागेल. दादा, यापूर्वीचे कृषी मंत्री वादग्रस्त ठरले म्हणून खातं बदलण्यात आलं. मात्र जे नवीन कृषी मंत्री झाले दत्ता भरणे यांनी पहिल्याच दिवशी वादग्रस्त वक्तव्य केलं. मी त्यांना विनंती करतो, पहिलं तुमचं हे वक्तव्य आहे पण ते वक्तव्य इतकं घातक आहे. तुम्ही काय म्हणालात की वाकडी कामंसुद्धा तिथं आपल्याला करावी लागतात. अहो, इतके नेते इतके मंत्री वाकडी कामं करत करत जी आपल्या महाराष्ट्राची तिजोरी ती वेडी वाकडी केलेली आहे आणि त्यांचं व्यक्तिगत जर आपण पैसे बघितले मालमत्ता बघितली ती मात्र एकदम सरळच तिथं मोठी होताना आपण सर्वजण बघतो. त्यामुळे वाकड्यात काम करण्यासाठी हे पद तुम्हाला तिथं दिलं नाही. तुम्ही सरळ काम करत असाल तर आम्ही त्या ठिकाणी ह्या गोष्टी मान्य करू. त्यामुळे आम्ही भरणे मामांना एवढंच सांगतो, अख्खा महाराष्ट्र प्रत्येक मंत्र्याकडे बघत आहे, तुमच्याकडे आम्ही सर्वजण बघत आहोत. तुम्ही बोलून गेला वाकड्या कामाबद्दल, पण वाकडं काम जर तुमच्याकडनं झालं तर महाराष्ट्रात तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही. एकनाथ शिंदेबद्दल एक प्रश्न आहे. सतत दिल्ली वाऱ्या सुरू आहेत, काय नेमके कारण वाटतं? काय झालंय, महाराष्ट्र भाजप त्यांना त्रास देते. देते अनेक वेळा आपण जर बघितलं तर जिथं एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार आहेत, जसं की आता छोटंसं पुण्याचं उदाहरण आपण घेऊया. पुरंदरमध्ये तिथं विजय शिवतरे साहेब आमदार आहेत. तिथं काँग्रेसकडनं कोणाला प्रवेश करून घेतला? जगताप म्हणून जे माजी आमदार आहेत त्यांना तिथं प्रवेश केला. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना वाकड्यात भाजप त्या ठिकाणी जाताना आपण सर्वजण बघतोय. त्यांच्या आमदारांना निधीसुद्धा भाजप मुद्दामून देत नाही अशी चर्चा आहे. आणि आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रत्येक मंत्र्याला इन्कम टॅक्सच्या नोटिसेस तिथं आलेल्या आहेत. भुसे साहेबांच्या परिचयाचा एका अधिकाऱ्याला तिथं ईडीकडनं का CBI तिथं कारवाई केली गेली. म्हणजे चुन चुन के हम मारेंगे अशी भाजपची तिथं भूमिका आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांना मुद्दामून फक्त ठाण्यापर्यंत ठेवलं. आता दुर्दैव असं ठाण्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली. म्हणजे ठाण्यापुरतं तरी एकनाथ शिंदे साहेबांना भाजप सोडतंय का? म्हणून काय करतात, दिल्लीला जातात, दिल्लीतल्या नेत्यांना भेटतात, नाहीतर मग कुठेतरी नाराज झाले, रुसले थोडे भाजपवर, तर मग तिथं शेती करण्यासाठी कुठेतरी साताऱ्यात जाऊन तिथं आपल्या गावी बसतात. कुठेतरी हे सगळं बघितल्यानंतर या सर्व पक्षांमध्ये ऑल इज नॉट वेल हे कुठेतरी आपल्या सगळ्यांना जाणवतं. कालचा यवतचा प्रकार आपण पाहिला. दोन समाजांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. हा प्रकार होण्यापूर्वीच गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगतापांच्या तिथं मोर्चा झाला होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हा सगळा प्रकार झाला. एक तर महामानवांचे जे काही पुतळे असतील, स्मारक असतील, त्याची विटंबना होऊ नये याची दक्षता सर्वांनीच तिथं घ्यावी. कोणालाही तो अधिकार नाही आहे कुठल्याही महामानवाच्या एखाद्या स्मारकाला हात लावण्याचा नाही तर विटंबना करण्याचा. काही दिवसांपूर्वी तसा प्रकार तिथं झाला. मग तिथे असणारे सर्व हिंदू समाजाचे लोक, मुस्लिम समाजाचे लोक एकत्रित पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला या सर्व लोकांनी सांगितलं की जो कोणी तो व्यक्ती आहे ज्याने हे केलेलं आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्रित येऊन जो कोणी त्या ठिकाणी तिथं विटंबना करणार आहे त्याच्यावर कारवाई करा अशी स्पष्ट भूमिका तिथं असणाऱ्या नागरिकांनी केली. आणि मग हे झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तिथं मोठी सभा झाली आणि मग सभा झाल्यानंतर द्वेष वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजपच्या काही नेत्यांकडनं केला. तरीसुद्धा तिथं असणारे सामान्य लोक, नागरिक अनेक वर्षांपासून समाजामध्ये असणारा सलोखा हा मनामध्ये ठेवून तिथं कुठेतरी एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली. पण एक कुठला तरी माणूस तो कुठल्या तरी नांदेड का त्या भागातून आलेला इथं भाड्यावर राहत होता आणि मुद्दामून त्याला इतकं चुकीचं ट्विट तिथं केलं आणि त्याच्यात वातावरण परत गढूळ झालं. आणि मग ह्या लोकांवर तिथं कुठे ना कुठेतरी कारवाई झाली पाहिजे. पण तिथं हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्रित सगळे विषय सोडवण्याच्या भूमिकेत असताना तुम्ही तिथं मोठी सभा घेऊन जर वातावरण दूषित करत असाल हे योग्य नाही. काल अजितदादा पालकमंत्री म्हणून तिथं गेले. आता वातावरण थोडंसं शांततेत आहे. लोक तिथली जी आहेत, जे स्थानिक हिंदू आणि मुस्लिम आहेत, त्यांना तिथं कुठेही वाद नको आहेत. पण बाहेरून आलेल्या लोकांना मुद्दामून तिथं वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी करत आहेत. त्यामुळे कृपा करून तिथं सलोखा राहणं
हे फार महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा दंगल होते, जेव्हा वाद मोठ्या प्रमाणात वाढतो, तेव्हा गरिबाचीच दुकानं जळतात, गरिबाचीच घरं तिथं जळतात. आणि आज लोकल बॉडी इलेक्शन, ज्याच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून जर मुद्दामून काही लोक द्वेष निर्माण करण्याचा, सत्तेतले लोक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, हे कदापि तिथं असणारी लोक आणि महाराष्ट्राची जनताने आम्ही सर्वजण हे सहन करणार नाही. दादा, काल राज्याचे मुख्यमंत्री पुण्यात होते आणि पुण्यासारख्या शहरात जवळपास 7 ते 8 वेगवेगळे मोठे गुन्हे झालेले आहेत. त्यामध्ये म्हणजे पोलिसांवर हल्ला झाला, गाड्यांची तोडफोड झाली, काही ठिकाणी मारामारी झाली. या सगळ्यामध्ये पुणे पोलीस आयुक्तांवर थेट संशय व्यक्त केला जात होता ते खडसे प्रकरणावर. म्हणजे ते हे बघा, आयुक्तांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा ते पहिल्यांदा आले होते त्यांनी भपकेबाजी केली होती. मकोका लागणाऱ्या ज्या प्रत्येक गुंडाला तिथं त्यांनी बोलावलं होतं, परेड केलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी मकोका लागणारे जे गुंड आहेत ते CP ऑफिसला जात असताना रील काढतात आणि उत्मात करतात. तुम्ही जर बघितलं तर गेल्या काही महिन्यांमध्ये तिथं जो कोयता गँग आहे ते प्रकरण तिथं वाढलेलं आहे, गाड्या फोडण्याचं प्रकरण वाढलेलं आहे, महिलांवरचे अत्याचार तिथं वाढलेले आहेत. काल होम मिनिस्टर महाराष्ट्रातले पुण्यात असताना 4-8 घटना जर तिथं घडत असतील, कुठंतरी असं वाटतंय की होम मिनिस्टर साहेबांचं या विषयावर लक्ष नाही, हे दुर्लक्ष करत आहेत या सगळ्या गोष्टी. कारण एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या पक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्यांचा वेळ जरा जास्तच वाया जातोय असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल. पण अजून एक मुद्दा तुम्ही घ्या, 2 वर्ष जिथं आपले महादेव मुंडेचं प्रकरण हे कुठं सुटत नव्हतं, कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई केली जात नव्हती. आणि ज्ञानेश्वरी मुंडे, महादेव मुंडेच्या ज्या पत्नी आहेत त्यांना SP ऑफिसला जाण्यासाठी आणि SP ऑफिसनी त्यांची दखल घेण्यासाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न त्यांना काही दिवसांपूर्वी तिथं केला. त्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते त्यांना भेटले, आम्ही जाऊन तिथं भेटलो आणि मग आम्ही सगळे आणि सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांना आंदोलन करण्याची वेळ आल्यानंतर मग कुठंतरी हे सरकार जागं झालं. आणि मग तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी रात्री 1 वाजता ज्ञानेश्वरी मुंडेताईंना मुंबईला बोलवून घेतलं, चर्चा केली. आणि ज्या आमच्या सगळ्यांच्या मागण्या होत्या त्या ज्ञानेश्वरी मुंडेंच्या मागण्या होत्या की तिथं खुमावत साहेबांना जबाबदारी द्यावी, तसंच PI जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होता पूर्वी त्याला साबळेला परत तिथं आणावं, एवढ्या छोट्या मागण्या होत्या. आणि मग तिथं त्यांना मुंबईला बोलून घेतलं आणि मग तिथं त्यानंतर दुपारी खुमावतांची नियुक्ती झाली. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही भेटल्यानंतर 3ऱ्या दिवशी तिथं 4 क्रिमिनल हे पकडले जातात. मग असं समजायचं का की आत्ताच्या होम मिनिस्टर साहेबांना नमस्कार करायचा, त्यांना नमस्कार केल्याशिवाय गुंड पकडले जात नाहीत, कारवाई तिथं केली जात नाही. आणि अशी जर परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की सागर बांगल्याच्या बाहेर तिथं लाईन लागेल. कारण या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय बिकट आहे. मग उद्या जाऊन जर अशी परिस्थिती असेल तर प्रत्येक व्यक्तीला मी एवढंच सांगेल, सागर बांगल्यावर जावा, नमस्कार करा, मगच तुम्हाला तिथे न्याय मिळू शकतो. अशी परिस्थिती आज महादेव मुंडेचं प्रकरण आणि काल ज्या कारवाई तिथं झाल्या ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांना जाणवतं. एक प्रश्न हिंदी में भी ले मराठी होतं अरे बाबा, तुमचं जे वागणूक होती, ज्या पद्धतीने तुम्हाला अहंकार होला, गुंडाशाही केली, म्हणून तर तुम्ही आता घरी बसलेला आहात. आता घरी बसलेला आहात तर शांत बसा. आणि राहिला दुसरा प्रश्न, तुम्ही जर म्हणत असाल तर तुमच्या मुलाचा जो ऑडिओ आणि व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तो अतिशय घाण लेवलच्या शिव्या देतोय तर टाकू का मीडियावर? पण आम्ही कुठेतरी त्या ठिकाणी विचार करत तो व्हिडिओ तिथं टाकला नाही, लोकांना त्या गोष्टी कळल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही शांत बसावेत, नाहीतर उद्या जाऊन त्या पोराचं काय होईल हे तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या. त्यामुळे तिथं जे काय आमच्या कार्यकर्त्यावर घडलं, आमच्या मोटरसायकल कार्यकर्त्याच्या नाही तर घर जाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, तर आम्ही 100% कार्यकर्त्यांबरोबर आहोत. उगाच तुम्ही हवेत नका जाऊ. खरं काय लोकांसमोर आलं तर तुमचीच उद्या जाऊन नाचक्की होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ईडी तुमचीच आहे, नोटीसच तुम्हीच पाठवता. आता ईडीला फार खोलात जाऊन फार सगळं चेक करून सुद्धा त्यांना काय सापडलं नाही. त्यामुळे तुम्ही जास्त डोकं वापरू नका. तुमचं डोकं कुठपर्यंत चालतं हे दुनियाला त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे उगाच तिथं वेळ न घालता ईडी जे विभाग आहे ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी जे काय करायचं करते आणि आम्ही लढतोय, आम्ही कोणाला घाबरत नाही.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.